नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षक हो, हृदय हे आपल्या शरीराचं इंजिन आहे आणि त्यातील झडपा म्हणजेच व्हॉल्व्स एखाद्या गेटकीपर सारखे काम करतात. पण जेव्हा वाढत्या वयानुसार किंवा इतर कारणांमुळे हृदयाची मुख्य झडप म्हणजेच एओर्टिक व्हॉल्व ब्लॉक होतो, तेव्हा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. पूर्वी यावर आपण फक्त ओपन हार्ट सर्जरी हा एकमेव पर्याय होता, पण आता वैद्यकीय विज्ञानानं आता इतकी प्रगती केली आहे की अगदी विना शस्त्रक्रिया, विना टाका आणि अगदी कमी वेळात हृदयाची झडप बदलणं शक्य झालंय. आजच्या या भागामध्ये आपण याच आधुनिक उपचार पद्धतीवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. टावी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे आणि यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजीव कुमार कलकेकर. सर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षक हो, तुम्हाला डॉक्टरांची मी अगदी थोडक्यात ओळख करून देते. महाराष्ट्रातील ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे आलेले डॉक्टर संजीव कुमार कलकेकर हे मुंबईतील प्रख्यात वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि ते अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे पूर्ण वेळ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. नेरूळ इथे डॉक्टर कलकेकर्स क्युरा ॲडव्हान्स कार्डियाक अँड चाइल्ड हेल्थ क्लिनिकचे ते संचालक आहेत. बघा, 20 वर्षांहून अधिकचा अनुभव डॉक्टरांकडे आहे आणि गेल्या 20 वर्षांमध्ये 18,000हून अधिक इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा भक्कम अनुभव त्यांच्या नावावर आहे. कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी आणि ॲडव्हान्स स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेन्शनमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. तर आपण डॉक्टरांकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर सर्टिफाईड टावी ऑपरेटर आहेत आणि सर, अपोलो हॉस्पिटल्समध्ये तुम्ही शेकडो रुग्णांवर टावी प्रक्रिया केलेली आहे. तर टावी म्हणजे काय, अगदी थोडक्यात सांगा. टावी म्हणजे बेसिकली ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल इम्प्लांटेशन किंवा ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. बेसिकली एओर्टिक वॉल जेव्हा बारीक होतो, छोटा होऊन जातो, अशा वेळेस आतापर्यंत फक्त सर्जरी हाच पर्याय होता. तर टावीमध्ये विदाऊट सर्जरी हा वॉल रिप्लेस केला जातो. बरं, आता तुम्ही एओर्टिक वॉल्वचा उल्लेख केला, ते नेमकं कोणत्या प्रकारचा वॉल्व आहे आणि समजा तो खराब झाला किंवा होऊ शकतो का तो खराब? येस, बेसिकली आपल्या हृदयाचं जो मेन काम असतं ते ब्लड पंपिंग करणं आणि हृदयाचं मेन वॉल असतो तो एओर्टिक वॉल, म्हणजे तो ॲक्च्युली आपला मेन गेटकीपर आहे. जे तुम्ही अगोदरच वाक्य वापरलं, तर तोच वॉल जर छोटा झाला, बारीक झाला, तर मग हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. आणि ह्याचं कारण जे आहे त्यामध्ये एक पहिलं कारण असते की वाढत्या वयानुसार ह्या गोष्टी होतात. दुसरं कारण असते की कॅल्शियम डिपॉझिट होत राहतं अशा वॉलमध्ये आणि काही ठिकाणी जन्मजात आजार असतात आणि ते काही दिवसानंतर प्रेझेंट होतात. तर हे बेसिकली कारण आहेत की ज्याच्यामुळं एओर्टिक वाला बारीक होऊन जातो. बरं, आता सर, कोणताही आजार असला का सुरुवातीला त्याची लक्षणे दिसायला लागतात. तर हा जो एओर्टिक स्टेनोसिस आहे त्याची काही लक्षणे दिसतात का आणि ती कशी ओळखायची की आपल्याला हा आजार व्हायला सुरुवात झाली आहे? पहिल्यांदा तर एक लक्षात घ्यायचं असले की तुम्हाला चालल्यानंतर दम लागतोय का. बरं. दुसरं, चालल्यानंतर छातीमध्ये दुखतं का किंवा तुम्हाला चक्कर येते का. ह्या 3 सिम्पटम आहेत, सिनकोप, अंजाना आणि डिझिनेस. तर ह्याला असं म्हटलं इट इज सॅड टू हॅव ऑल दिस 3, म्हणजे सिनकोप, अंजाना आणि डिझिनेस. तर असे काही त्रास असेल, छातीत दुखतं, दम लागतं किंवा चक्कर येते, तर हे आहेत लक्षणं आपल्याला एओर्टिक स्टेनोसिस राहण्यासाठीचे. बरं, ओके. सर, टावी प्रक्रिया, आपण तिच्याकडे आता पुन्हा एकदा वळूया. टावी प्रक्रिया नेमकी कोणाला करतात? बरं, तर ज्या लोकांना सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस आहे, ज्याच्यामध्ये वॉलची साईज 1 स्क्वेअर सेंटीमीटरपेक्षा बारीक झाल्या, अशा पेशंटला आपण टावी केलं जातं. त्यामध्ये आपण एक काळजी घेतो की ज्यांचं वय 65पेक्षा जास्त आहे अशा लोकांना आपण प्रिफरन्शियली तावी करतो. आणि 65च्या खाली जर असेल तर अशा लोकांना अजूनही आम्ही सांगतो की तुम्ही सर्जरीच करून घ्या. सर्जरी म्हणजे असं की तुमचा एओर्टिक वॉल, जुना एओर्टिक वॉल काढला जाईल आणि त्या ठिकाणी नवीन सर्जरी करून टाकला जाईल आणि ताव्यामध्ये तीच प्रोसिजर केली जाईल, पण हे विदाऊट सर्जरी राहील. बरं, आता मी मगाशी उल्लेख केला की पूर्वी ओपन हार्ट सर्जरी व्हायची, ज्याच्यामध्ये रक्तस्राव वगैरे खूप व्हायचा. तर त्या सर्जरीपेक्षा टावी किती वेगळी आहे, त्या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि ही जी प्रक्रिया आहे टावी शस्त्रक्रिया सुरक्षित आहे का? बरोबर आहे. पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण सर्जिकल एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट करतो त्या एकतर आपल्याला चेस्ट ओपन करायला लागतं, हृदयाला बंद करायला लागतं, त्यानंतर जुना वॉल काढायला लागतो आणि त्या ठिकाणी आपण नवीन वॉल बसवतो. त्याच्यामुळे तुमचे सर्जिकल रिस्क आहे, अनस्थेशिया रिस्क आहे, लॉंग ड्युरेशन ऑफ सर्जरी आहे, त्याच्यानंतर पोस्ट ऑफ केअर ॲटलीस्ट 7 to 8 days आहे आणि युजली एक महिना लागतो पेशंटला सगळ्या गोष्टी स्टेबल होण्यासाठी. तावीचा बेनिफिट हा आहे की एकतरी सर्जरी नाही आहे,
त्याच्यामुळे सर्जिकल रिस्क नाही आहेत, अनेस्थेटिक रिस्क नाही आहेत आणि प्रोसिजर हार्डली 1 आवर घेते. 1 आवरमध्ये प्रोसिजर होऊन जाते आणि हा पेशंट दुसऱ्या दिवशी चालायला लागतो आणि डिस्चार्ज पण होऊ शकतो. त्याच्यामुळे शॉर्टर हॉस्पिटल स्टे, मिनिमम रिस्क कम्पेअर्ड विथ द सर्जिकल असं सांगता येईल आपल्याला. ओके, म्हणजे कोणत्याही प्रकारचा टाका नसतो, टाका रक्तस्राव होण्याचा कोणताच Yes, यामध्ये हे yes, नाहीये. yes, yes. ओके सर, रुग्णाला किती दिवस ही शस्त्रक्रिया झाल्याच्या नंतर राहावं लागतं? बेसिकली आम्ही दुसऱ्या दिवशी ते तिसऱ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज देतो. वा. म्हणजे पेशंटला दुसऱ्या दिवशी चालवतो आणि तिसऱ्या दिवशी पेशंट हमखास 99% डिस्चार्ज होतात. बरं. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे ताबीचा की शॉर्टर हॉस्पिटल डे. त्याच्यामुळे मग पेशंटचं बिल वगैरे ह्या गोष्टी ह्याच्यातून बरंचसं कंट्रोल येते ह्या गोष्टींमध्ये. म्हणजे एकदा का रुग्णाने ठरवलं की मला आता टावी पद्धतच उपचार पद्धत घ्यायची आहे, तर अवघ्या 2 दिवसांमध्ये तो रुग्ण पूर्णपणे ठणठणीत बरा होऊन पूर्ववत आपली जी जीवनमान आहे ते पूर्णतः जगू शकतो. सर, टावी नंतर रुग्णाच्या आयुष्यात काय बदल होतो? हा सगळ्यात महत्त्वाचं असते की तावीपूर्वी त्याला काय जो त्रास होता, जसं एखादा पेशंट आहे की आता एक मॉरिशसचा आम्ही पेशंट केला होता, त्याच्यामध्ये त्याला इथून जस्ट 10 फूट पण चालणं अवघड व्हायचं आणि जसं तावी केलं दुसऱ्या दिवशी तो ICU मध्येच जवळपास एक अर्धा तास चालू शकला. सगळ्यात महत्त्व की त्यांना जो त्रास होता, जसं की दम लागत होता, छाती दुखत होती, त्या गोष्टी कमी होऊन जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्या हृदयामध्ये बाकीचे पण वॉल असतात, ज्याला की आपण एक मायट्रल वॉल म्हणतो. मायट्रल वॉलचे आजार असेल तर युजली बॉडी ते टॉलरेट करू शकते, पण एओर्टिक वॉलचा आजार असा असतो की जर एओर्टिक वॉलमध्ये पेशंटला सिम्पटम आले आणि आपण जर त्याची ट्रीटमेंट नाही केली तर असे पेशंटला जीव जाण्याची भीती खूप जास्त राहते. त्याच्यामुळं एकदा तावी केल्यानंतर सडन कार्डियक डेथ जी भीती राहते ती एक्झॅक्टली कमी होऊन जाते. त्याच्यामुळे तावी एक खूप सेफ आणि खूप चांगली ट्रीटमेंट आहे. बरं, आता तुम्ही एओर्टिक स्टेनोसिस विषयी माहिती सांगितलं, तर एओर्टिक स्टेनोसिस असलेल्या प्रत्येक रुग्णाला टावी करणं गरजेचं आहे का आणि टावी करावीच लागते का? हा खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली असं नाही की एओर्टिक स्टेनोसिस इज इक्वल टू तावी. बेसिकली पहिल्यांदा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही पेशंटचा एओर्टिक वॉल किती प्रमाणामध्ये ब्लॉक आहे बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की माइल्डली ब्लॉक आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे. जेव्हा तो माइल्ड किंवा मॉडरेट ब्लॉक आहे अशा वेळेस आपण त्यांना फक्त मेडिसिन दिले जातात. पण जेव्हा एओर्टिक वॉल हा सिव्हिअर स्टेनोसिस होऊन जातो तेव्हा मात्र आपण तावी किंवा सर्जिकल ट्रीटमेंटचा ऑप्शन दिला जातो. त्याच्यामुळे प्रत्येक रुग्णाला आम्ही तावी सांगतो असं नाही. सो रुग्णाची आधी स्थिती काय आहे ते बघून मग तुम्ही ठरवता की ह्याला टावी करायची आहे की नाही. बरं सर, मला पुन्हा एकदा एओर्टिक स्टेनोसिससाठी कोणत्या उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याविषयी विस्तृतपणे सांगा. बरं, तर बेसिकली आपल्याकडे 3 पद्धती आहेत. तर पहिलं, जसं जर एओर्टिक स्टेनोसिस हा माइल्ड आणि मॉडरेट असेल तर फक्त मेडिसिन देणं हा उपाय आहे. बरं. दुसरा आहे ऑप्शन तो तावीचा. जेव्हा एओर्टिक स्टेनोसिस सिव्हिअर आहे आणि पेशंटचं वय 65 पेक्षा जास्त आहे तर अशा वेळेस आपण पेशंटला तावीचा ऑप्शन देतो. तावीचा बेनिफिट हाच एक नॉन सर्जिकल ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे सर्जिकल रिप्लेसमेंट, ज्याला आम्ही सावर म्हणतो जातं, सर्जिकल एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट. तर ह्याच्यामध्ये सर्जरी केली जाते. सध्याच्या ॲज पर द करंट लेटेस्ट नॉलेज आम्ही ज्यांचं वय लेस दॅन 65 आहे आणि ज्यांना सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस आहे अशा लोकांना आम्ही सर्जरी ॲडवाईस करतो. त्याच्यामुळे मेडिकल मॅनेजमेंट, सावर आणि तावर असे 3 ऑप्शन आहेत सध्याच्या एओर्टिक वॉलच्या थेरपीसाठी. बरं, आता एओर्टिक वॉल्व एक प्रकार आहे, आणखीन एक वॉल्वचा प्रकार आहे ते म्हणजे रेझिलिया. तर रेझिलिया वॉल्व म्हणजे नेमकं काय आहे? अच्छा, बेसिकली काय आहे की जसं तावी हे गेले 5-6 वर्षात खूप प्रोनाऊन्स झालेला आहे. एकदा का आम्ही तावी वॉल टाकला तर त्याचं एक ड्युरेशन राहतं, तो किती दिवस वॉल काम करेल. बेसिकली हे बोवाईन किंवा पोर्सिनपासून बनवले जातात, हे नॅचर. त्याच्यामुळे हे बायोप्रोस्थेटिक टिश्यू राहतात आणि ते पण डिजनरेट होतात. त्याच्यामुळे रुटीन तावीचे वॉल वापरले जातात ते 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा खराब होऊ शकतात. तर आता एक रेजिलिया नावाचा नवीन वॉल आलेला आहे की ज्या वॉलवर ऑलरेडी कॅल्शियमची ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यामुळे अशा वॉलवर कॅल्शियम डिपॉझिट होत नाही आणि त्यामुळे हे वॉल जास्त दिवस चालतात. म्हणजे हे 10-15 वर्षापेक्षा ते मी 20-25 वर्ष चालू शकतील. त्याचा फायदा हा राहतो की थोडासा तरुण पेशंट असेल, म्हणजे 65ला त्यांनी केली तर त्याचा जो रुटीन वॉल 80ला खराब होते तो 85-90 पर्यंत जाऊ शकतो. तर रेजिलियाचा वॉलचा बेनिफिट हा आहे की त्याचं लॉंग ड्युरेशनसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. बरं, म्हणजे रेझिलियाचा खरं एकंदरीत बघायला गेलं तर जास्त मदत होते. जास्त मदत होऊ शकते. सर, यशस्वी टावी जी पद्धत आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत? आता यशस्वी तावी पद्धती कारणं जे आहेत, आता आम्ही जवळपास 100 केसेस केलेल्या सांगतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते की तुमच्याकडे डॉक्टर हे सर्टिफाईड पाहिजे.
म्हणजे एखादा डॉक्टरला एक ठराविक अनुभव पाहिजे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्टिफाईड डॉक्टर राहणे. दुसरी सगळ्यात महत्त्व आहे की हार्ट टीम राहणे. आता एकच डॉक्टर तुमची सगळी ट्रीटमेंट नाही करू शकता. हार्ट टीममध्ये काय असतं, ज्याच्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट असतो, कार्डियाक सर्जन असतो, इंटिस्विस्ट राहतो, अनेस्थेटिक राहतो, त्याच्यानंतर ॲज वेल ॲज पेरिफेरल इंटरव्हेन्शनलिस्टसुद्धा असतात. त्याच्यामुळे 5 डॉक्टरांची तज्ज्ञ टीम तुमच्यावर लक्ष ठेवून असते आणि ज्या पेशंटला जी ट्रीटमेंट योग्य आहे, म्हणजे काही पेशंट कार्डिओलॉजिस्टकडे आलेला असेल तावी करण्यासाठी, पण मला जेव्हा वाटेल की नाही ह्याच्यासाठी सर्जरी चांगली आहे तर मग सर्जन पुढं करेल. काही पेशंट सर्जरीसाठी आला असताना अशा वाटेल की ह्या पेशंटचं सखोल स्टडी केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की यांच्यासाठी तावी चांगली आहे, तर मग तावी केली जाते. त्याच्या हार्ट टीमचा अप्रोच राहणं फार महत्त्वाचं असतं. तिसरी गोष्ट राहते की स्टेट ऑफ द आर्ट मशीन्स पाहिजे, स्टँडर्डाइज कॅथलॅब पाहिजे. तुमच्याकडे कॅथलॅबसोबत OT पण पाहिजे. जेव्हा आम्ही तावी करतो 1 to 2% लोकांमध्ये कधी कधी अशा पेशंटला इमर्जन्सी सर्जरीची पण गरज पडते, तर त्याच्यामुळे तुम्हाला स्टँड बाय OT राहणं फार गरजेचं आहे. त्यापेक्षा सोबतच ॲडिशनली स्टँडर्डाइज प्रोटोकॉल पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पोस्ट ऑफ केअर पण तेवढीच महत्त्वाची असते. बरोबर. म्हणजे तुम्ही फक्त तावी केल्यानंतर त्याच्याकडे पेशंटकडे लक्ष दिलं तर त्याचे पण कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. त्याच्यामुळं सर्टिफाईड ऑपरेटर असणे, स्टेट ऑफ द आर्ट मशीन राहणे, हार्ट टीम राहणे, त्याच्यानंतर तुमच्याकडे पोस्ट ऑफ केअरला चांगले लोक राहणे, ह्या सगळ्या गोष्टीवर तावीचं सक्सेस डिपेंड राहतं. बरं, आता मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की लोकांनी काळजी कशी घेतली पाहिजे? आता पहिल्यांदा हे आहे की प्रत्येक आजार तुम्हाला सिम्पटम देईल असं नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होते की आमच्याकडे असं जाणवलं की पेशंटला सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस आणि त्याला काहीच माहीत नव्हतं. तो काहीतरी दुसऱ्या सर्जरीसाठी ॲडमिट झालेला असतो. मग त्यावेळेस चुकून इको केला जातो आणि तेव्हा लक्षात येते की त्यांना प्रॉब्लेम आहे. तर सर्वांनी एकतर तुमचं रेग्युलर मेडिकल चेकअप केलं पाहिजे. जसं वय तुमचं 60च्या वर गेलं पाहिजे, त्यावेळी तुम्ही ECG करा किंवा इको करा. ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला लक्षात येते की काही अडचण असेल तर लवकर लक्षात येते. सोबतच सर्वांसाठी चांगलं आहे की तुम्ही डाएट कंट्रोल करणे, रेग्युलर एक्सरसाइज ठेवणे, प्रॉपर मेडिसिन घेणे, टेन्शन स्ट्रेस असेल तर अवॉइड करणे, चांगल्या प्रकारचे झोप घेणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की टोबॅको स्मोकिंग ह्या ज्या गोष्टी राहतात त्याच्यावर कंट्रोल ठेवणे. बरोबर आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आज आपला विषय आहे की तावी प्रक्रियेचे फायदे. तर एओर्टिक वॉल्व विषयी तुम्ही माहिती दिलीत की ही वॉल्व जी आहे ती ब्लॉक झाली का मग आपल्याला हा एक उपचार पद्धत आहे टावीचा. सध्या तुम्ही आज जर इतके शेकडो रुग्णांना बरं केलेलं आहे, तर सध्या तुम्हाला कोणत्या वयोगटातली अशी जास्त माणसं आढळतात की ज्यांना एओर्टिक वॉल्व ब्लॉक होण्याचं जास्त आजार दिसतो? बेसिकली तावीचं युजली जे पेशंट राहतात ते 65च्या वरचे राहतात. म्हणजे हा वयस्कर लोकांचा आजार आहे. फक्त काही लोकांमध्ये ज्यांना जन्मजात आजाराचं प्रमाण राहतं अशा लोकांमध्ये ते लोकांना इट कॅन बी 40 ते 50 लोकांमध्ये पण ते राहू शकतं. बरं सर, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा टावीची नेमकी फायदे काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं आपल्याला तावीसाठी की एकतर ही बिना सर्जरी प्रोसिजर आहे, त्याच्यामुळं सर्जिकल रिस्क तुमची कमी होऊ शकते. दुसरं ह्याच्यामध्ये डीप अनेस्थेशियाची गरज नसल्यामुळे अनेस्थेशियाची रिस्क कमी राहू शकते. तिसरी गोष्ट आहे की ह्या प्रोसिजरला शॉर्ट ड्युरेशन लागतो. मोस्टली 1 तासात सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्याच्यामुळे ड्युरेशन कमी लागतो. चौथी गोष्ट आहे की शॉर्टर हॉस्पिटल स्टे राहतो. पोस्ट ऑफ एकदा प्रोसिजर झाल्यानंतर हार्डली 1 किंवा 2 दिवसामध्ये तुम्ही डिस्चार्ज होऊ शकता. त्याच्यामुळे हे सगळे बेनिफिट तावीसोबत राहतात आणि ह्याच्यामुळं तावी हे सध्या 65च्या प्लस जे लोक आहेत त्यांच्यामध्ये प्रिफरन्शियली केले जाते कम्पेअर्ड विथ द सर्जरी. बरं सर, आपल्याला हृदयाचा कोणताही आजार होऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? जसं हृदयाचे आजार होणे म्हणजे ब्लॉकेज जे आजकाल सगळ्यात जास्त आहे, तर तावीचं आणि त्याच्या सारख्याच गोष्टी आहेत. 5 गोष्टी आम्ही युजली त्याला पंचसूत्री सांगत असतो. पहिल्यांदा जेव्हा आपल्याला वाटते की हृदयाचे आजार होणे तर ह्या 5 गोष्टीला फॉलो करायचं. पहिलं एक तर तुमचं डाएट महत्त्वाचं आहे. बरोबर. डाएटमध्ये काय येतं तर एकतर तुम्ही मिठाचं, तेलाचं आणि साखरेचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे. नंबर 2 जी गोष्ट येते ते एक्सरसाइज येते. एक्सरसाइजमध्ये तुमचं कार्डियक एक्सरसाइज, कार्डिओ ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये वॉकिंग येतं, सायकलिंग येतं, स्विमिंग येतं, रनिंग येतं, ॲटलिस्ट अर्धा तास करायला पाहिजे. जे लोक जिमला जातात त्यांनी ॲटलिस्ट त्यामध्ये अर्धा तास कार्डिओ इन्व्हॉल्व करायला पाहिजे. तिसरी गोष्ट असते की तुम्हाला समजा डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा कसलाही तत्सम आजार असेल तर त्याचे मेडिकेशन प्रॉपर घेणे ही तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट आहे की टेन्शन आणि स्ट्रेस आजकाल खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि आजकाल जे तरुण लोकांमध्ये जे आजार वाढले हे टेन्शन स्ट्रेसमुळे खूप वाढले. त्याच्यामुळे त्या गोष्टींना कंट्रोल ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही ॲडिक्शन वगैरे नसणे, ज्याच्यामध्ये की स्मोकिंग आहे किंवा टोबॅको आहे किंवा अल्कोहोल आहे, तर ह्या गोष्टीला कंट्रोल ठेवणे सगळ्यात महत्त्वाचं राहतं. बरं
सर आपण पाहायला गेलं ना सध्या अगदी 20-30ल्या रुग्णांना, मुलांना, तरुण पिढीला हार्ट अटॅकचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर जिममध्ये जाणं किंवा अति व्यायाम करणं यामुळे हा धोका होऊ शकतो का? खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली. तरुण लोकांमध्ये आजार व्हायचं कारण 2 आहेत. एक तर स्मोकिंगचं प्रमाण आणि वाढलेलं स्ट्रेस. आता जिममध्ये आजकाल जे काही गोष्टी होत आहेत, अचानकच कोणीतरी डेथ झालेले व्हायरल व्हिडिओ होतात आणि असं वाटतं की बरेच लोक जिमच बंद करतात. तर तसं नसतं. बेसिकली जेव्हा तुम्ही कुठलेही इंटेन्सिव्ह एक्झरसाइज करता तेव्हा तुम्ही बेसलाईन तुमचा ECG, इको आणि स्ट्रेस टेस्ट करून घ्यायला पाहिजे. ज्याच्यामुळे होतं असं की तुम्हाला काही बेसलाईन आजार असेल तर कळतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची असते की कुठली एक्झरसाइज जेव्हा करता ते स्टार्ट स्लोली करून हळूहळू ती वाढवायची असते. सडनली केला तर धोका होतात. त्याच्यामुळं जिममध्ये झाल्यामुळे अटॅक येतो असं नाही आहे. तुम्ही ऑलरेडी प्रिकॉशन न घेतल्यामुळे होतात. ॲक्च्युली जिम झाल्यामुळे तुमच्या अटॅकची रिस्क कमी होते. बरं. येस सर आता पुन्हा एकदा आपण तावी प्रक्रियेकडे वळूयात आणि मला त्या संदर्भात अधिकची माहिती द्या. बरं. आता तावीमध्ये 2 गोष्टी आहेत की बऱ्याच हा विचारलं जातं की तावी ही कम्प्लिटली सेफ आहे का? हो हो हो. हां, पण पहिल्यांदा समजून घ्यायचं की कुठलीही मेडिकल प्रोसिजर ही 100% सेफ राहून होऊ शकत. कारण की प्रत्येक मेडिकल प्रोसिजरमध्ये रिस्क राहते. तसं तावीमध्ये पण रिस्क राहते. आता ते कोणते रिस्क जर सांगायला गेला तर युजली जेव्हा आम्ही तावीमध्ये आम्ही करतो काय तर आम्ही लेग्सच्या आर्टरीमध्ये छोटंसं निडल होल करून त्याच्यातनं आम्ही आमचे वॉल टाकत असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ब्लिडिंग होणे, त्या ठिकाणी स्वेलिंग होणे अशा गोष्टी येतात. कधी कधी हा रस्ता आम्ही जो एवोटातून जातो तिथे एवोटाला धोका व्हायची भीती राहते. जेव्हा आम्ही तावीच्या वॉलमध्ये दुसरा नवीन वॉल टाकतो, त्या जर वॉलची साईज छोटी पडत असेल तर त्याला पॅराव्हॉल्युलर लीक नावाची गोष्ट होऊ शकते. किंवा कधी कधी वॉलची पोझिशन खालीवरी झाली तर त्या ठिकाणी एखाद्या पेशंटच्या हृदयाची गती कमी होऊ शकते. बरोबर. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन नोन आहेत तावीमध्ये. कधी कधी तावीचा जो वॉल असतो त्या ठिकाणी कॅल्शियम असतं. हे कॅल्शियम अचानकच वर ब्रेनमध्ये जाऊन पेशंटला स्ट्रोक किंवा लकवा अशा गोष्टी तशा गोष्टी होऊ शकतात. आता कॉम्प्लिकेशन हे 2 to 3% लोकांमध्ये होतात. हे नॉन रिस्क फॅक्टर आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं अशा ठिकाण असते की तुमच्याकडे हार्ट टीम राहणे, कॉम्प्लिकेशन डील करायची ताकद राहणे आणि ते फॅसिलिटी राहणे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा कॉम्प्लिकेशन होतं त्यामुळे अशा वेळेस आमची टीम असते ती ते काळजी घेते. पहिल्यांदा आम्ही हा ट्राय करतो की एखादा पेशंट आला तर तावीचे ह्या पेशंटमध्ये काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि त्याच्यापासून आपण कसं प्रोटेक्ट करू शकतो ह्या गोष्टीचा स्टडी केला जातो आणि झालेले कॉम्प्लिकेशनसाठी इमिजिएटली ट्रीटमेंट केले जाते. त्याच्यामुळे ज्या सेंटरमध्ये जास्तीत जास्त तावी होतात आणि ज्या सेंटरमध्ये स्टेट ऑफ द आर्ट अवेलेबिलिटी आहे आणि हार्ट टीम आहे अशा सेंटरचे तावीचे रिझल्ट खूप चांगले येतात. बरं सर, तावीची जी उपचार पद्धत आहे ती केल्याच्या नंतर रुग्णाला ब्लड थिनरची आवश्यकता असते का? हां, हे एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण तावी करतो आणि मग पेशंट एकदा तावी झाले की पेशंट म्हणतो आता मला प्रॉब्लेम नाही. पण अशा सर्व पेशंटला ब्लड थिनर द्यावं लागतात. ॲटलिस्ट 6 महिने हे डबल अँटीप्लेटलेट द्यावं लागतात. जसे की आपण इकोस्प्रिन किंवा ॲस्प्रिन फेमस आहे ते राहतात. जसे की आपण एखाद्या पेशंटला अँजिओप्लास्टी केली जाते तर अशा पेशंटमध्ये एकच महत्त्वाची काळजी घ्यायची असते. जर सगळ्या काळजीपेक्षा जे आपण डाएट करायला सांगतो, एक्सरसाइज सांगतो, सगळं सांगतो, पण सगळ्यात महत्त्वाचं असते की त्यांनी मेडिसिन घेणे. कारण त्यांनी जर मेडिसिन नाही घेतले, कारण की हे स्टेंट जे आहेत ते बाहेरचे आहेत, हे काही बॉडी मटेरियल नाही आहेत. त्याच्यामुळे स्टेंटला जर चांगलं ठेवायचं असेल तरी रक्त पातळवायच्या गोळ्या घ्याव्याच लागतात. तसं तावीमध्ये पण रक्त पातळवायच्या गोळ्या घ्याव्याच लागतात. बरं. तावीची जी पद्धत आहे, उपचार पद्धत, ती केल्याच्या नंतर रुग्णाला किती वेळेनंतर म्हणजे काही 6 महिन्यांनी का वर्षभरांनी फॉलोअप घ्यावा लागतो का चेकअप संदर्भात? आयडियली कसं राहते की जेव्हा तावी केली जाते तर आम्ही ऑन टेबलच त्यांचा जो काही प्रेशर डिफरन्स होता तो चेक करतो आणि डिस्चार्ज अगोदर एकदा इको करून घेतो आणि नंतर अशा पेशंटला आम्ही 3 महिन्यांनी आणि एव्हरी 6 मंथली बोलत राहतो. कारण ह्या पेशंटचं असं राहते की काही पेशंटला 10 ते 12 वर्षानंतर पुन्हा तो वॉल डॅमेज व्हायची शक्यता राहते. त्याच्यामुळे अशा पेशंटनी रिकरंटली येणे आणि ते वॉलचं चेकअप करत राहणे की तर पुढे काय चालू आहे ते बघणे हे गरजेचं राहतं. त्याच्यामुळे फॉलोअप इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर सच पेशंट. बरं सर, सध्या हृदयविकारात खूप वाढलेले आहेत. अगदी तरुण पिढीपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराचा आपल्याला एक ना एक पेशंट दिसतो. बरोबर. कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांचा नेमका काय संबंध आहे? बरोबर. हा सगळ्यात लक्षात काय घ्यायचे की ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे हे आता हे वाढलेलं कोलेस्ट्रॉल कुठे जाऊन बसतं तर हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन बसतं आणि तर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की त्याच्यानंतर मग अटॅक येतात. त्याच्यामुळं वाढत्या कोलेस्ट्रॉलचं हृदयविकारावर डायरेक्ट कोरिलेशन आहे. जेव्हा एखाद्या पेशंटला एक्सेसिव्ह कोलेस्ट्रॉल डिपॉझिट कसं होतं की एकतर तुमचं इम्प्रॉपर डाएट आहे त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन जास्त व्हायलं आहे
आणि तुमचं एक्झरसाइज नाही आहे, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालेलं निघून जाणं प्रकार तो नाही आहे, त्याच्यामुळे मग अशा लोकांमध्ये ब्लॉकेज होतात. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल डिपॉझिटचं आणि हार्ट ब्लॉकेजचं डायरेक्ट रिलेशन आहे. अजून दुसरे कुठले कारणं जर विचारत असाल तर त्याच्यामध्ये स्मोकिंग एक फार महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे नंबर ऑफ स्मोकिंग जेवढं आहेत तेवढं तुमच्या हार्टची रिस्क जास्त आहे. स्मोकिंगमध्ये होतं कसं की हे स्मोकिंग वाढल्यामुळे पेशंटला इन्फ्लामेशन होतं आणि कधी कधी मायनर प्लाक अचानकच रप्चर होऊन ॲक्यूट हार्ट अटॅक याची भीती राहते. त्याच्यामुळं स्मोकिंग इज अनदर रिस्क फॅक्टर. अजून रिस्क फॅक्टर म्हणलं तर डायबिटीज असणे. ज्यांना डायबिटीज असतं अशा लोकांना हार्ट अटॅक याची रिस्क 3 पट जास्त राहते. ज्यांना ब्लड प्रेशर असतं अशा लोकांना हृदयाचा आजार होण्याची रिस्क अजून 3 पट जास्त राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हे 3 जर आजार असेल तर ह्यांची रिस्क हे 3+3+3 असं होत नाही. 3 × 3 अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे हृदयाची आजाराची रिस्क खूप वाढते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असते की आपल्याला जे रिस्क फॅक्टर आहेत त्यांना कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल होऊ न देणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हृदयाच्या आजारामध्ये हे डायबिटीज, ब्लड प्रेशर हे शेवटचे टप्पे आहेत. ॲक्च्युली सर्वात पहिला महत्त्वाचा टप्पा राहतो तो ओबेसिटी. आजार सुरुवात होतात ओबेसिटीपासून. ओबेसिटी हा पहिला टप्पा राहतो. ओबेसिटी झाली की दुसरा टप्पा डायबिटीज, नंतर ब्लड प्रेशर, नंतर कोलेस्ट्रॉल आणि मग शेवटचा टप्पा तुमचा हार्ट अटॅक असा राहतं. त्याच्यामुळं प्रिव्हेन्शन करायला पाहिजे ते ओबेसिटीपासून. एकदा का ओबेसिटीच तुम्ही प्रोटेक्ट केला तर मग तुम्ही पुढे डायबिटीजकडे नाही जाणार, ब्लड प्रेशरकडे नाही जाणार आणि कोलेस्ट्रॉल नाही जाणार. एकदा काय 3 मित्र आले की मग पुढचा हार्ट अटॅक हा त्याच्याकडे इमिनंट राहतो. त्याच्यामुळे आपलं प्रिव्हेन्शन जे राहतं ते पहिल्या टप्प्यापासून सुरू व्हायला पाहिजे. बरं, पण समजा एखाद्या रुग्णाला सर ओबेसिटी नसेल पण त्याला डायबिटीज आणि बीपीचा त्रास असेल, अशा रुग्णांमध्ये तुम्ही टावीची शस्त्रक्रिया करता का? हां, जर अशा लोकांना जर एओर्टिक स्टेनोसिस झालं तर आपल्याला त्यांना तावी करावीच लागणार आहे. बरं. डायबिटीज असो किंवा कुठलाही पेशंट ज्याला वॉल त्यांचा नॅरो झाला अशा लोकांना तावी करावीच लागते. आता तावीचं एक कॉम्प्लिकेशन जसं मी सांगितलं होतं की ह्या कधी कधी तुमच्या कंडक्शन सिस्टमला अटॅक ब्लॉक होऊन तुमच्या हृदयाची गती कमी होऊ शकते. तर अशा ठिकाणी पेसमेकर टाकावं लागतात. तर आम्ही त्याच्यासाठी इक्विप राहतो ऑलरेडी. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स आर वेल डीट विथ द प्रिकॉशन हे सांगायचं. सर, सर्वसामान्य नागरिकांनी वर्षातून अशी कोणती चाचणी आहे, कोणती टेस्ट आहे जी करणं गरजेचंच आहे जेणेकरून आपल्याला आपलं हृदय किती निरोगी आहे हे कळेल? ह्या प्रश्नात थोडं विस्तृत उत्तर देतो. बेसिक समजून काय घ्यायचं आहे, आतापर्यंतचे जे आजार होते जसे की वॉमिटिंग होणे, ताप येणे किंवा लूज मोशन हे ह्यामध्ये पेशंटला स्वतः त्रास व्हायचा. त्याच्यामुळे पेशंट डॉक्टरकडे स्वतः जायचे. पण आताचे जे आजार आहेत ज्याला आम्ही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो, NCD, ह्याच्यामध्ये पेशंटला काही त्रास होत नाही. म्हणजे तुम्हाला कालपर्यंत तुमची शुगर 100 होते, आज तुमची 150 झाली, लगेच तुम्हाला त्रास होणार नाही. तर तुमची लक्षणे लगेच येणार नाही. तुम्हाला ब्लड प्रेशर तुमचं 140 होतं, आज 180 तर लगेच तुम्हाला त्रास होणार नाही. तर तुमचं कोलेस्ट्रॉल तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे पेशंटमध्ये एक लेझीनेस राहतो की मला तर काही त्रास नाही. पण नॉन कॉम्युनिकेबल डिसीजचा प्रॉब्लेम हाच आहे, त्यांना त्रास नसतो पण हे आजार सायलेंट किलर म्हणून नोन आहेत. म्हणजे त्यांना जरी सध्या त्रास नसेल तर पुढे चालून हे आजार हळूहळू तुमच्या पूर्ण शरीराला पोखरतात बेसिकली. त्याच्यामुळे अशा आजारांचं लवकरात लवकर निदान करणे हे महत्त्वाचं राहतं. त्याच्यामुळे कुठल्याही पेशंट जेव्हा मेडिकल कॉन्टॅक्टमध्ये येतात तर पहिली आम्ही काळजी घेतो की अशा पेशंटचं आम्ही ECG करतो, अशा पेशंटचं आम्ही एकदा इको आणि स्ट्रेस टेस्ट करतो, त्याच्यानंतर यांचं कोलेस्ट्रॉल चेक करून घेतो, शुगर चेक करून घेतो आणि थायरॉइड चेक करून घेतो. म्हणजे ॲटलिस्ट ह्या पेशंटला डायबिटीज आहे का, ब्लड प्रेशर आहे का, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे का, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का आणि काही ब्लॉक राहायची शक्यता आहे का, ह्या बेसिक केल्या जातात. एकदा का आपण पहिल्यांदा ह्या टेस्ट केल्या की पुढे चालून मग ह्याच्या आजाराची गरज आहे का, त्याच्यात जे काही आजार येतात त्याचे रिस्क फॅक्टर त्यानुसार फ्रिक्वेन्सी त्याची ठरवता येते. एखाद्या पेशंटला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असेल त्यांना त्याची ती ट्रीटमेंट करायची, टेस्ट करायची तर जास्त रेग्युलरली करावं लागते. एखाद्या पेशंटला असे आजार नसेल तर 2-3 वर्षांनी एकदा केलं तरी चालू शकतं. बरोबर. सर, एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे पण हार्ट अटॅक आल्याच्या नंतर त्याला हॉस्पिटलला नेईपर्यंत तो जो गोल्डन आवर असतो तो खूप महत्त्वाचा असतो. अशा वेळेस इतर ज्या त्याच्या रुग्णाच्या आजूबाजूला जी असणारी माणसं असतात त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा असं काय होतं तर त्यांच्या सोबतच्या माणसांनी पॅनिक न होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर पेशंटला धीर द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुमच्या घरी तुमच्याकडे डिस्प्रिन टॅबलेट असेल किंवा सॉर्बिटेट टॅबलेट असेल तर हे दोन्ही टॅबलेट पेशंटला देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये
पोहोचणे. जसं अपोलोचा आमचा नंबर आहे 1066. आमच्याकडे जेव्हा असं काही पेशंट होतं ते फोन करतात, आम्ही 5 मिनिटात हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन येतो आणि पुढची ट्रीटमेंट चालू करतो. तर हे पेशंटना हे काळजी घेणं आहे. आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काय ट्रीटमेंट असेल हे जर प्रश्न असेल तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की आजकाल एखाद्या पेशंटला जर अटॅक आला तर पूर्वी एक औषध असं त्याच्या कारण मी ब्लड थिनर म्हणायचो, ज्याला थ्रोम्बोलायटिक्स असं म्हटलं जातं, ते द्यायचो, पण त्याचा सक्सेस रेट फक्त 60% होता. पण आता जी नवीन थेरपीनुसार आम्ही करतो त्याला आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे अशा पेशंटला एखाद्याला अटॅक आला तर तो इमर्जन्सीमध्ये डायरेक्ट त्याला आम्ही कॅथलॅबमध्ये नेलं जातं. कॅथलॅब म्हणजे जसं ऑपरेशन थिएटरसारखं, तिथे त्यांची अँजिओग्राफी केली जाते. तो ब्लॉक आहे का बघितला जातो आणि ब्लॉक असेल तर अंडर विजन तो ब्लॉक काढला जातो. ही प्रक्रिया एवढी फास्टली केली जाते की मे बी 15-20 मिनिटांमध्ये प्रोसिजर संपून जाते आणि त्याच्यामुळं अटॅकमुळं जे जीवाची भीती राहते ते कमी होते. दुसरे अटॅक आल्यानंतर जे मसल डॅमेज होतात त्याची रिस्क कमी होऊन जाते. त्याच्यामुळं अटॅक आल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणे, डिस्पिरिन टॅबलेट असेल तर ते घेणे आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इमर्जन्सी अँजिओप्लास्टीला तयार राहणे हे सगळ्यात मस्त उपाय आहे. नक्कीच सर, तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना टावी शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत आणि अपोलो हॉस्पिटल कशा प्रकारे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतात त्याविषयी योग्य माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.